या बुलेटिनमध्ये आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटल्याची माहिती शरद पवारांनी दिली. त्या दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट पवारांनी केला. त्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय. ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांनी मोठे संकेत दिलेत. पालिकेसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही. त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात. मात्र मुंबईबाबत उद्धव राज स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले. ठाकरेंच्या फोटोवरनं विनाकारण राजकारण केलं. ठाकरे मागे बसले हा चर्चेचा विषय कसा काय होऊ शकतो असा प्रश्न शरद पवारांनी विचारला. प्रेझेंटेशन सुरू होतं म्हणून ठाकरे मागे बसले असं पवारांनी सांगितलं. राहुल गांधींच्या आरोपांबाबत सखोल चौकशी व्हावी. त्यांच्या आरोपांवरती आयोगाकडनं उत्तर हवं, भाजपकडनं नको अशी मागणी शरद पवारांनी केली. राहुल गांधींकडनं आयोगानं शपथपत्र मागणं अयोग्य आहे असं देखील ते म्हणाले. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आड लपून राहू शकत नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं. निवडणूक आयोगानं मागितलेली माहिती का दिली नाही, वेबसाईटवरून माहिती का काढली असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजूनही चर्चा झालेली नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल याची चर्चा करू अशी माहिती शरद पवारांनी दिली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन करण्यात आलं. रुपाली चाकणकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी आंदोलकांनी निषेध केला. दरम्यान खडसेंच्या फोटोवर जोडे मारण्यात आले. गिरीश महाजन यांच्या अनेक सीड्या प्रफुल्ल लोढाकडे असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. तर माझ्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा महाजन आणि लोढांविरोधात आंदोलन करा अशी टीका खडसेंनी विरोधकांवर केली. बोगस मतदारांच्या आरोपावरनं विखे थोरात आमनेसामने आले. कर्नाटकचं काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आलं का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानामुळे मिळाल्या का असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. जळगावच्या पाचोऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध केला. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलाशानंतरही खडसे यांनी आपल्या जावयाचं समर्थन करून महिलांच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप भाजपनं केलाय. नाशिकमध्ये विलास शिंदेंची शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच विलास शिंदेंनी ठाकरे गटातनं शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. महिलांचं रक्षण करण्यासाठी पवार सदैव उभे असतात अशी भावना यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अंबादास दानवेंनी निवासस्थानी राखी पौर्णिमा सण साजरा केला. 2 बहिणींनी राखी बांधून त्यांचं औक्षण करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा पार पडला. मतदारसंघातील शेकडो महिलांनी सुरेश धस यांना राखी बांधली. उपस्थित महिलांना साडीचोळी अल्पोपहार देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला. पुण्यामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदा देखील परंपरेप्रमाणे बहिणीला माहेरची साडी ओवाळणी टाकत हा सण साजरा केला. आमदार गोपीचंद पडळकरांनी रक्षाबंधन सण साजरा केला. पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या बहिणीकडनं राखी बांधली आणि पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत सण साजरा केला. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवासस्थानी रक्षाबंधन साजरं केलं. गुलाबराव पाटील यांची राशीगीतली बहीण लताबाई पाटील यांनी रक्षाबंधन निमित्तानं माहेरी येत भाऊ गुलाबराव पाटील यांना राखी बांधून सण साजरा केला. अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा साजरा केला. बळवंत वानखेडेंनी यशोमती ठाकूर यांना संविधानाची प्रत भेट दिली. पंकज भोयर यांनी आदिवासी बहिणीकडनं राखी बांधून घेतली. लोकांसाठी ते मंत्री असतील पण माझ्यासाठी ते भाऊ आहेत अशी प्रतिक्रिया रक्षा कुंजाम यांनी दिली. आगरीपाडा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधून सण साजरा केला. जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्ष रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परिसरातील झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासली. धुळ्यातील पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्कार शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधत सण साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थिनींनी उपस्थिती लावली होती.
शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात राखी पौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। परंपरेनुसार आज साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई समाधीचं पूजन करत साईबाबांना सुंदर राखी अर्पण केली। कराड शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्साह बघायला मिळतोय। चिमुकल्यांनी पोलिसांना राखी बांधली। यावेळी पोलिसांनीही चॉकलेट देत ओवाळणी दिली। राहुल बहीण भावाच्या पवित्र नात्यातलं एक अतिशय महत्वाचा असा क्षण आहे आणि केवळ बहिणींचीच नाही तर या निमित्ताने आपल्या भारत मातेच्याही रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो आणि म्हणूनच या पवित्र दिनी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। शरद पवारांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की विधानसभा तुम्हाला भेटली होती आणि 1966 फेरफार करून तुम्हाला निवडून गॅरंटी दिली होती त्या दोन माणसं पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना। कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चेहरा येतो रे सगळा निर्माण केला जातो। कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढे फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाहीत। इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत। सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे। संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच क्वासाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रक्षाबंधन उत्सवात नंतर बोलत होते माध्यमांशी। तर शरद पवार यांनी जे काही गौप्यस्फोट केला त्यावरती इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत विधानसभा निवडणुकीनंतर असाच प्रतिप्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय। पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढला। नागरिकांच्या नळाला अजून पाणी येत नाही त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल महिलांनी विचारलाय। भिवंडीच्या डोहळे पडघा परिसरामध्ये माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलन केलं। युनियनच्या नावाखाली बाहेरच्या कामगारांना प्राधान्य देत स्थानिकांची रोजगारातनं गळचेपी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भूमिपुत्रांना माथाडी युनियनमध्ये समाविष्ट करा अशी मागणी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। गेल्या 4 महिन्यांपासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत। तातडीनं भत्ता जमा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। नारळी पौर्णिमेनिमित्तानं नागरिकांनी मलंगडावरती दर्शनासाठी मोठी गर्दी केली। दरम्यान रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे परिसरात नयनरम्य वातावरण आहे।
रत्नागिरीच्या देवरुख पंचायत समितीच्या इमारतीला मोठमोठे तडे गेल्यामुळे हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे कागदपत्र पाण्यात भिजल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह बघायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य केलं. यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या कडामध्ये निवेदिता कन्या शाळेचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून 26 अंकातनं वर्धापन दिन साजरा केला. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर आंबेलवडगाव इथे कालिका नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा इथे जोरदार पाऊस कोसळला. पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. परिसरातील काही लहान मोठे नदी नाले हे देखील दुथडी भरून वाहत आहेत. जळगाव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवरती पोहोचलंय. धुळे जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाची लागण झाली आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. दरम्यान कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. चंद्रपूरच्या भद्रावती ते पिपरी मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांसोबतच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. भर पावसाळ्यात पालघरच्या मनोर येथील 50 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय. मनोर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 2 दिवसांपासून नादुरुस्त असल्यामुळे रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद झालाय. नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावरती थांबा मिळाला असून ही सेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे वर्ध्याच्या प्रवाशांना आता पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुण्यामध्ये झपाट्यानं नागरीकरण वाढत असल्यामुळे नागरी सुविधांवरती ताण येत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं. पुण्यात नव्या पालिकांची निर्मिती करण्यावरनं त्यांनी हे वक्तव्य केलं. नागपूरमध्ये उड्डाणपुलाच्या खोदकामादरम्यान कंकाळ सापडलं. यावेळी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. सगळे कंकाळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. बीडच्या खोलेवाडी शिवारात विहिरीमध्ये बिबट्या कोसळला आणि 2 तासानंतर बिबट्याला विहिरीतनं बाहेर काढण्यात यश आलं. दरम्यान वनविभागाकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला जंगलात सोडून देण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यातील खडगाव मार्गावरील लावा गावात एनजेपी अॅग्रोटेक या नावानं विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्यावरती कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली. यावेळी 52,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारखाना चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर हैदराबाद महामार्गाची दुरवस्था झाली आहे. मागील 17 वर्षांपासून या महामार्गाच्या कामाचं रडगाणं सुरू आहे. गावकरी आंदोलन करून वैतागलेत, मात्र तरी देखील दखल न घेतल्यामुळे गावकरी हैराण झालेत. सकल हिंदू समाजाची सामुदायिक श्रावणी संत उद्धव महाराज कुकुरमुंडे मठात संपन्न झाली आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. सनातन वैदिक संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी असल्याचं वक्तव्य श्रावणीचे पौरोहित्य आचार्य बेणारे गुरुजींनी म्हटलं. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच आफ्रिकन बगळा आढळला. पक्षी निरीक्षक श्रीधर जोशींनी बगळ्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. या दुर्मिळ पक्षाची भारतात अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉक्टर जोशी यांनी फोटो आणि माहिती इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवली आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्याच्या लाखपूर येथील लक्षेश्वर संस्थानात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठी कावड यात्रा भरते. कावड यात्रेनिमित्तानं मुख्य रस्त्याची पाहणी आणि घाट आणि मंदिरातील झालेल्या बांधकामाची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. भाविकांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दापोलीच्या केळशी जिल्हा परिषद गटातील आडेफाटा इथे योगेश कदम यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी शासनाच्या योजना जनतेला पोहोचवण्याच्या सूचना कदम यांनी दिल्या. नागपूरच्या मनीषनगर भागातील पद्मावती परिसरात बंजारा समाजातील महिला तरुणींनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची स्थापना केली. राज्यातील वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेल्या बंजारा समाज दरवर्षी एकत्र येऊन आपली सांस्कृतिक परंपरा जपतात. 9 दिवसानंतर पारंपरिक वाद्य आणि डफड्याच्या तालावर महिला आणि तरुणी नाचत तिजाचं विसर्जन करत असतात. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दमदाटी करण्यात आली. एका युवकाला धमकावून बळजबरीनं त्याला माफी मागायला लावण्यात आली. अण्णाशिवाय पर्याय नाही, अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही, माझी चूक झाली असं म्हणत कराडच्या समर्थकांनी तरुणाला माफी मागायला लावली. चंद्रभागेच्या प्रदूषणाची नगरपालिका प्रशासनानं दखल घेण्याची मागणी महर्षी वाल्मिक संघटनेनं केली आहे.
अन्यथा चंद्रभागेचं दूषित पाणी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कमंडलूमध्ये पाठवू असा इशारा संघटनेनं दिलाय. बिहारहून तुंगारेश्वर इथे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. वाहन उलटल्यामुळे 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती एका गुंडाकडनं गावठी पिस्तूल जप्त करण्यात आलं. गुंड पिस्तूल कमरेला बांधून फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकानं 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी देणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची मस्ती जिरवली. जिथे गुन्हा केला तिथेच त्याची धिंड काढत कान पकडून माफी मागायला लावली. त्यामुळे दादागिरी करणाऱ्यांना अकोला पोलिसांनी एक प्रकारे दणका दिलाय. पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी आज रात्री मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. सांताक्रूज ते माहीम स्थानकादरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून अंधेरी ते चर्चगेट दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत. उद्यापासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार असून नागपूरच्या अजनीवरून रोज सकाळी 9:50 वंदे भारत एक्सप्रेस निघेल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ होईल. वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला दिला जाईल. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथे सोहळा पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. गणेशोत्सवानिमित्तानं मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. विजयदुर्ग इथल्या जेटीत सुधारणा करण्यासोबतच मुंबईतील माझगाव इथे रोरो सेवेच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.